भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नांदेडशी असलेलं नातं हे आत्मीय आणि ऐतिहासिक होतं। आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे बोला नांदेडचा हा विशेष व्हिडिओ आपल्यासाठी। नमस्कार, मी आदिती केंद्रे आपलं बोला नांदेडमध्ये सहर्ष स्वागत करते। शीख धर्मियांसाठी नांदेड हे एक पवित्र तीर्थस्थान आहे, कारण येथे हजूर साहेब गुरुद्वारा आहे। शीख धर्माचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांचे हे अंतिम स्थान असल्याने संपूर्ण जगभरातील शीख बांधवांसाठी नांदेडला विशेष महत्त्व आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विविध पदांवर असताना नांदेडला भेट दिली। नियोजन आयोगाचे सदस्य, अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून अनेकदा नांदेडला भेट दिली। 30 ऑक्टोबर 2008 रोजी ते हजूर साहेब गुरुद्वारात उपस्थित राहिले होते। त्यावेळी त्यांनी प्रार्थना केली व पवित्र स्थळी चादर, सिंहासन व पताका अर्पण केली। ही भेट गुरु ता गद्दी त्रिशताब्दी महोत्सव या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने झाली होती। शीख धर्मातील पवित्र गुरु ग्रंथ साहिब यांना 300 वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपूर्ण जगभरातील लाखो भाविकांच्या उपस्थित नांदेड येथे पार पडला। गुरु ता गद्दी महोत्सवाच्या तयारीसाठी केंद्र सरकारकडून तब्बल 1700 कोटींचा निधी मंजूर झाला। या निधीतून नांदेडमध्ये रस्ते, उड्डाणपूल, गोदावरी नदी किनारी विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता प्रकल्प अशी अनेक कामे पूर्ण झाली। नांदेड विमानतळाचे आधुनिकीकरण झाले, रेल्वे स्थानकाचा दर्जाही उंचावला गेला। या कामांमुळे नांदेडला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली। डॉक्टर मनमोहन सिंग हे फक्त धार्मिक आणि उत्सवासाठीच नांदेडला नाही, तर आपत्तीसाठीही नांदेडला बऱ्याचदा भेट दिलेली आहे। 2006 मध्ये आलेल्या पूर परिस्थितीमध्ये ते नांदेडला आले होते। आश्रय केंद्रामध्ये जाऊन पीडित नागरिकांची विचारपूस केली। पंतप्रधान म्हणून त्यांनी तात्काळ मदतीची हमी दिली। या भेटीमुळे नांदेडकरांच्या मनात त्यांच्याविषयी अधिक विश्वास आणि आत्मीयता निर्माण झाली। नांदेडमधील शीख समाज तसेच स्थानिक नागरिक नेहमीच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा मोठ्या आदराने उल्लेख करतात, कारण त्यांच्या कार्यकाळात झालेल्या बदलांचा ठसा आजही शहराच्या विकासात पाहायला मिळतो। डॉक्टर मनमोहन सिंग आणि नांदेडचं हे असलेलं नातं हे कायम स्मरणात राहील।